नमस्ते 24 आपलं स्वागत आहे. आज हे आदर्श वसाहतीमध्ये नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं याबद्दल जिल्हाधिकारी तुम्हाला काय प्रतिक्रिया दिल्या? नमस्कार, मी 255 बी वॉर्ड आदर्श वसाहतमधून अमृतागिरी बोलते. साहेबांना आम्ही भेटलेलो आहे. साहेबांनी आम्हाला निवेदन असं दिलेलं आहे की ह्याची कुठंच आतापर्यंत दाद घेतलेली नाही. आतापर्यंत नेते मंडळी आले, महापौर आले, उपमहापौर आले, सगळ्यांनी एकच आश्वासन दिलं की ह्या घरांची प्रॉपर्टी कार्ड करून देतो. त्यांचं काम होईपर्यंत हे सगळेजण सांगून गेले. पण आम्ही निवडणुकीच्या आधीच ठरवलं होतं. आता कसं त्या कॉलनीमधले लोक आहेत ते वयस्कर आहेत, त्यांना इथपर्यंत येता येत नाही, म्हणून आम्ही हे पुढं करत आहे. ज्या आता महिला मंडळी आलेल्या आहेत त्या आदर्श वसाहत 255 बी वॉर्डमधल्या आहेत. साहेब ते वयस्कर आहेत, त्यांना येता येत नाही. आयुक्त साहेबांना भेटल्यानंतर आयुक्त साहेबांनी सांगितलं की हे जो प्रस्ताव आहे आम्ही महानगरपालिकेपर्यंत पोहोचवतो. ह्याचा काहीच कुठं सुगावाच नाही आहे. त्यामुळं त्यांनी सांगितलं की हे खाली पाठवतो, त्यानंतर तुम्हाला काही ते उत्तर देतो. आम्ही त्यांचे आभारी आहे की त्यांनी हे पुढं करून आम्हाला द्यावं. आता 15 दिवसामध्ये जर त्यांनी कारवाई नाही केली तर तुमच्या पुढची आंदोलनाची दिशा काय असेल? हे बघा, 15 दिवसामध्ये जर त्यांनी नाही ह्याच्यावरती काय ॲक्शन घेतली तर आम्ही उपोषणाला बसणार, आमरण उपोषणाला बसणार. आणि हे आम्ही दलित बहुजन समाज संघटनेमार्फत करत आहोत. त्यामध्ये सागर कुर्डे दादा अध्यक्ष आहेत, संजना वहिनी या जिल्हा कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही हे करत आहोत. याची दाद घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा एवढी इच्छा आहे. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल आता या प्रतिक्रियाबद्दल? त्या प्रक्रियेवर आतापर्यंत आदर्श वसाहतीमध्ये प्रॉपर्टी कार्ड झाले नाही, त्यांच्या म्हणजे भरपूर तक्रार झाल्या. त्याबद्दल आम्ही या गोष्टीत उतरलो आहे आणि यांना न्याय मिळवून देणार आणि यांना प्रॉपर्टी कार्ड करण्याचा प्रयत्न करणार. त्याबद्दल आम्ही धरणे आंदोलन करू ही इच्छितो. ठीक आहे. न्यूज 24 आपलं स्वागत आहे.